कॉपीराइट म्हणजे मूळ व्यक्ती त्याच्या रचनात्मक कार्यावर कॉपी करून त्याच्या मूळ रचनात्मक कार्याचा प्रसार करून किंवा थोडेफार बदल करून ते प्रसारित करणे होय. सोप्या भाषेत समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीने जर खूप मेहनतीने एखादा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा एखादा फोटो बनवलेला आहे, तर काही लोक काय करतात की त्यांचा तो व्हिडिओ तसाच डाउनलोड करतात आणि त्याच्यात थोडीफार एडिटिंग करून तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करतात. मग काय होतं की कॉपीराइट येतं आणि मग त्यांना वाटतं की अरे काय झाले, आपण तर हा व्हिडिओ डाउनलोड केला आणि मी खूप मेहनतीने नंतर एडिटिंग वगैरे केली, मग तरी कसं काय बरं कॉपीराइट आलं. तर आपण हा विचार नाही करत की हा व्हिडिओ खूप कोणीतरी मेहनतीने बनवलेला होता, तो त्याने बनवलेला होता, त्याच्या मेहनतीने बनवलेला होता, तर त्याचा हक्क आहे त्या व्हिडिओवर. आणि आपण डायरेक्ट असं डाउनलोड करून जर एडिटिंग करून जर अपलोड करणार असाल तर त्याचं मेहनतीचं फळ हे आपण घेतो आहे, असं नाही ना चालणार. म्हणून कधीही कोणाचाही व्हिडिओ डायरेक्ट घेऊन त्यात एडिटिंग करून अपलोड करायचा नसतो. जर असं केलं तर कॉपीराइट येणारच आहे. म्हणून तुम्ही ट्राय करा की स्वतःचं कॉन्टेंट बनवा, स्वतःचा फोटो घ्या, स्वतः काहीतरी व्हिडिओ बनवा, जे तुम्हाला काही माहिती असेल ती माहिती इतरांना सांगा, म्हणजे कॉपीराइट येणार नाही. नंबर 2, कधी कधी काय होतं ना की आपण स्वतःचं कॉन्टेंट बनवतो, एखाद्या रूम मध्ये बसून आपण मस्त व्हिडिओ बनवतो, ज्यात आपला फोटो, आपला चेहरा, आपला स्वतःचा आवाज, आपण सगळं काही व्यवस्थित व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करतो आणि तरीही नंतर काय होतं ना की कॉपीराइट येतं. मग नंतर आपल्याला असं मनात असा विचार येतो की मी तर स्वतः माझा व्हिडिओ बनवलेला आहे, आवाज माझा आहे, चेहरा माझा आहे, एडिटिंग देखील मी स्वतः केली आहे, मग का बरं कॉपीराइट आलं. तर हे काय होतं ना की कधी कधी काय असतं की आपल्या रूममध्ये टीव्ही चालू असेल किंवा छोटे पोरं राहतात, ते मोबाईल पाहत असतील, तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे, त्याचा जो आवाज आहे, तो आपल्या व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे रेकॉर्ड होत असतो आणि तो आवाज आपल्या बॅकग्राऊंडला येत असतो. म्हणून काय होतं ना की आपल्याला कॉपीराइट येतं आणि ते आपल्याला कळतच नाही की कॉपीराइट कशामुळे आलं नेमकं. तर जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ बनवाल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या रूममध्ये कुणाचा म्हणजे एखादा छोटा मुलगा असेल तर किंवा छोटे बेबी असतात, तर ते काय करतात की मोबाईलमध्ये रील्स पाहत असतात किंवा युट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ पाहत असतात. तर आपण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आपण जिथं व्हिडिओ बनवतो तिथं कोणी मोबाईल पाहत नाही ना, किंवा असा कोणता आवाज येत नाही ना की टीव्हीचा म्हणा किंवा कशाचा म्हणा. जर नॅचरल असेल, म्हणजे समजा जर पक्ष्यांचा आवाज असेल, काहीतरी फॅनचाच आवाज येतोय, जर नॅचरल आवाज असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण टीव्ही, मोबाईल साऊंड असे जर काही आवाज येत असतील तर त्याच्याने आपल्याला कॉपीराइट येऊ शकतं. नंबर 3, आपण आपल्या थंबनेलला किंवा व्हिडिओमध्ये यूज केलेला फोटो. जर एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये आपण फोटो अपलोड केला आणि तो एडिटिंग करून किंवा एडिटिंग न करता तुम्ही तशाचा तशा आपल्या व्हिडिओवर अपलोड केला असेल की की हा फोटो नक्कीच तुम्हाला कॉपीराइट येणार आहे. म्हणून आपल्याला लगेच आपल्या व्हिडिओमध्ये कॉपीराइट येणार नाही. म्हणून कोणत्याही ॲप्लिकेशनवरून जर तुम्ही फोटो डाउनलोड करून तो तसाच्या तसा जर तुमच्या थंबनेलला यूज करत असाल किंवा व्हिडिओमध्ये यूज करत असाल, तर असे न करता नो कॉपीराइट फ्री काही ॲप्लिकेशन आहेत, तर तुम्ही त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तिथून तुम्ही काही इमेजेस असतील जे तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचे असतील किंवा थंबनेलमध्ये यूज करायचे असतील, तर असे खूप काही छान छान ॲप्लिकेशन्स आता नो कॉपीराइट फ्री आलेले आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा यूज करा. पण मी एक सजेस्ट करते की तुम्ही हे नक्कीच ट्राय करा की स्वतःचं कॉन्टेंट बनवा, स्वतःचा फोटो आणि काहीतरी नो कॉपीराइट फ्री म्युझिक किंवा नो कॉपीराइट फ्री इमेजेस त्यांचा वापर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये करा, जेणेकरून तुम्हाला कॉपीराइट येणार नाही. नंबर 4, बॅकग्राऊंड म्युझिक. नेहमी बॅकग्राऊंड म्युझिक सॉन्ग हे यूट्यूबच्या लायब्ररीमधून घ्यायचं असतं, म्हणजे की भविष्यात तुम्हाला कधीही कॉपीराइट येणार नाही. आता खूप सारे काही असे ॲप्लिकेशन्स आहेत जे सांगतात की हे नो कॉपीराइट आहेत, कॉपीराइट फ्री आहेत, जर तुम्ही हे सॉन्ग यूज केलं तर तुम्हाला कधीच कॉपीराइट येणार नाही. तर आपण काय करतो की सिम्पली तिथून ते सॉन्ग डाउनलोड करतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा यूज करतो. पण समजा की आपल्याला 1-2 दिवस कॉपीराइट येत नाही, पण एका महिन्याने किंवा भविष्यात केव्हाही आपल्याला कॉपीराइट येऊन जातं किंवा येतच असतं. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की कॉपीराइट कधी ना कधी हे येतच. ते एक लिमिटेड काळासाठी काहीतरी असतं. पण जर तुम्हाला नो कॉपीराइट फ्री सॉन्ग जर यूज करायचं असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब ॲप्लिकेशनमधून जी आपले व्हायटीची किंवा म्हणजे तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन जी लायब्ररी असते, जिथं आपण चॅनल वगैरे ओपन केलेलं असतं, तिथं जी सेटिंग केलेली असते, तिथं तुम्हाला एक लायब्ररीचं ॲप्लिकेशन भेटेल. तिथं तुम्हाला खूप सारे नो कॉपीराइट फ्री म्युझिक भेटतील. तिथून तुम्हाला जे काही म्युझिक आवडेल ते तुम्ही डाउनलोड करा आणि ते कॉपीराइट फ्री म्युझिक आपल्या व्हिडिओमध्ये यूज करा. तुम्हाला भविष्यात कधीच कॉपीराइट क्लेम येणार नाही, ही गॅरंटी माझी, कारण मी स्वतः ते नो कॉपीराइट फ्री म्युझिक यूज करते. जर तुम्हाला नो कॉपीराइट फ्री म्युझिक कसं यूज करायचं, कोणत्या लायब्ररीमधून डाउनलोड करायचं हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. मी नक्कीच तो व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल आणि तोही प्रात्यक्षिक व्हिडिओ, की आपण म्हणजे A to Z की कसं त्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं.
कसं त्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आणि तिथून नंतर कोणत्या बटनवर क्लिक करायचं, काय करायचं, कसं नो कॉपीराईट फ्री म्युझिक तुम्ही डाउनलोड करायचं वगैरे सगळा प्रात्यक्षिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. मला नक्कीच कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ.